विशेषतः देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांनी सुद्धा जाहीर केलं की भारत सरकारतर्फे आम्ही ही द्विशताब्दी साजरी करणार आहोत। त्याचप्रमाणे फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं, कमिटी वगैरे त्यांनी नेमली, भारत सरकारने सुद्धा त्यासाठी कमिटी नेमली आणि त्याद्वारे जे आहे त्यांनी सांगितलं की आजपासून वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम। आज खानवडीला जे आहे महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जन्मगाव, तिथे एक अतिशय सुंदर शाळा बांधण्यात आली, त्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं आणि तिथून या कार्यक्रमाला सुरुवात केली। कारण शिक्षण बाकीच्या तर गोष्टी होत्याच, छूत अछूतपणा दूर करणं, शेतकऱ्यांना त्यांचे हक्क काय, त्यांचं कर्तव्य काय, शेतकऱ्यांच्या आसूडमधून सांगणं, गुलामगिरीतून जे आहे लोकांना कशी गुलामी सहन करावी लागते आणि ती का करावी लागते, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी सांगितलं। पण शिक्षण जे आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी जास्त लक्ष दिलं सावित्रीबाई फुले आणि त्यांनी, आणि म्हणून तिथे पहिली अतिशय सुंदर शाळा जी आहे ज्योती सावित्री शाळा खानवडीला सुरू झाली। आणि आता वर्षभर जे आहेत वेगवेगळे संस्था कार्यक्रम करतील, सरकार कार्यक्रम करील, देशभर हे कार्यक्रम सुरू राहणार आहे। आज आपलं सौभाग्य खरं तर चांगलं म्हणावं लागेल, नशीब म्हणावं लागेल, एक अपघात होता राहिला आहे। काय नेमकं सगळं घडलं होतं? नाही, काही अपघात, काही अरे काही अपघात वगैरे काही नाही आहे। चुकून जे काही काय म्हणतात ते कार पार्क होतं, आमच्या काय म्हणतात त्या पायलटला काही सापडलं नाही, तो व्हील पॅड कार पार्कमध्ये उतरलं, शांतपणे उतरलं, छान उतरलं, आम्ही छान बाहेर आलो, काय काळजी करायचं कारण नाही। चला, सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे असं एक SITला पत्र दिलंय बीडमधून। असं आहे की ते असेल तर निश्चितपणे त्यांना पण संरक्षण आहे, आणखी संरक्षण मुख्यमंत्री देतील आणि कार्यकर्तेसुद्धा आम्ही सगळे त्यांची काळजी घेऊ। वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोक घुसलेत असं पवारसाहेब म्हणताय। वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोक घुसले असं पवारांनी भाष्य केले। तर अनेक क्षेत्रामध्ये जे आहेत पुरोगामी आणि प्रतिगामी आहेतच, अनेक क्षेत्रात, काय ते एकच क्षेत्र आहे अशातला भाग नाही आहे, वेगवेगळ्या ठिकाणी। पण म्हणून तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचे कार्यक्रम आपण राबवायला पाहिजे की ज्यामुळे जो आहे हा प्रतिगामीपणा जो आहे हा कमी होईल। मनीषा म्हैसकर अतिरिक्त सचिव आहेत, मनीषा म्हैसकर, त्यांनी म्हटलंय की महायुतीमधल्या मार्गाने सांगितलं की महिला अधिकारी नको त्यांच्या विभागात। मला काय कल्पना नाही, असं कोणी काय म्हटल्याचं माहिती नाही। महात्मा फुलेंची जयंती आहे, तिकडे आपण जयंतीचं संपूर्ण वर्ष साजरा करणार आहोत, मात्र आपण दुसरीकडे बघितलं तर बाबा यांची प्रकरणं राज्यासमोर येतात, ते राजकारणी आता म्हणजे यासाठीच तर हे वर्ष जे आपल्याला साजरं करायचं आहे, फुले, शाहू, आंबेडकर या सगळ्यांची आठवण काढायची, त्याच्यासाठीच ते अंधश्रद्धेपासून दूर राहा। आपले लोकच जर अंधश्रद्धेपासून दूर राहिले तर हे बाबा निर्माण होणारच नाहीत ना असले बंधू। राजकारण्यांना काय सांगितलं? सगळ्यांसाठीच आहे। महात्मा फुले, शाहू आंबेडकरांचं तत्वज्ञान हे लहान मोठे मंत्री संत्री सामान्य माणसं सगळ्यांसाठी आहे, स्त्री पुरुष सगळ्यांसाठी जे आहे हा सगळा धडा त्यांनी आपल्याला दिलेला आहे। मला असं वाटतं आपण ते लक्षात ठेवून पुढे गेलं पाहिजे। काय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।